मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरातील रामगिरी बंगल्यावर संध्याकाळी 6 वाजता पत्रकार परिषद। फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला। सागर बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंमध्ये भेट। विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींचे कटआउट। एकमेकांना आलिंगन करतानाचा मोठा कटआउट विधानभवनाच्या बाहेर लावण्यात आला। नागपुरात फडणवीस ज्या शाळेत शिकले त्या सरस्वती विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर फडणवीसांचे बॅनर। वर्गमित्रांकडून हे बॅनर लावण्यात आले। यंदाचं हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर ते 21 डिसेंबरपर्यंत। विधानसभा सचिवालयानं जारी केलेल्या सूचनेनुसार आजपासून सरकार आणि विरोधी पक्ष नागपुरात। वन नेशन वन इलेक्शन विधेयक उद्या लोकसभेत सादर केलं जाणार नाही। विधेयक लोकसभेत सूचीबद्ध नाही। मोदींनी संविधानावर बोलू नये, तो अपमान ठरेल। भाजपनं कोणतं काम संविधानानं केलं ते त्यांनी सांगावं। लोकसभेतील मोदींच्या भाषणावरून संजय राऊतांचा सवाल। नागपूरमध्ये महाविकास आघाडीतील पक्षांच्या गटनेत्यांची बैठक। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या घरी बैठकीचं आयोजन। विरोधी पक्षनेते संदर्भात मुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष सकारात्मक निर्णय घेतील। अंबादास दानवेंचं वक्तव्य। विरोधी पक्षनेता निवडीबाबत मवियाच्या बैठकीत निर्णय होईल। अंबादास दानवेंची माहिती। छगन भुजबळांना परदेशी जाण्यास मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाची परवानगी। भुजबळांचा पासपोर्ट परत करण्याचे कोर्टाचे आदेश। परदेशी जाण्याची अनुमती दिल्यास खटला लांबणीवर पडेल असा ईडीने कोर्टात दावा केला होता। हिंगोली आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात जाऊन उपसंचालकांकडून घडलेल्या प्रकाराची चौकशी। तसंच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे घेतले जबाब। हिंगोलीतील आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात 20 बेड दाखल। एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी हॉटेलमध्ये बेडची संख्या वाढवली। धाराशिवमध्ये मेसाई जवळगा गावात पवनचक्की ठेकेदाराची दहशत। 16 ते 17 गाड्यांमधून 40 ते 50 बाउन्सर ठेवून ठेकेदार गावात। बाउन्सरकडून गावकऱ्यांना धमकी। तक्रारीनंतरही पोलीस गावात पोहोचले नाहीत, गावकऱ्यांचा आरोप। बारामती शहरात बांधण्यात येणाऱ्या 100 रो हाऊसचं भूमिपूजन। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न। बारामतीमध्ये पॉवर मॅरेथॉनचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन। अजित पवारांनी स्पर्धेला दाखवला झेंडा। खारघरमध्ये 9 ते 15 जानेवारी कालावधीत इस्कॉन मंदिराचा लोकार्पण सोहळा। सोहळ्याला पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित। नाशिकमधील डोंगऱ्यादेव उत्सवात आमदार नितीन पवार सपत्नीक सहभागी। सहभाग घेऊन पावरीच्या तालावर ठेका धरला। नाशिकच्या बागलणचे भाजपा आमदार दिलीप बोरसेंचा करंजाडमधील डोंगऱ्यादेव उत्सवात सहभाग। हातात घुंगराची काठी घेत आदिवासी बांधवांसोबत पारंपरिक पावरीच्या तालावर ठेका धरला। एनटीए अवॉर्ड्समध्ये एबीपी माझाचा डंका। माझा कट्टा 0 ओव्हर, विश्वचषक माझा आणि डेली न्यूज बुलेटिनसाठी 10च्या बातमीपत्राला विशेष पुरस्कार। आज मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर आज सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। ब्लॉक कालावधीत बोरिवली स्थानकावरील फलाट क्रमांक 1, 2, 3 आणि 4 वरून कोणत्याही लोकल धावणार नाहीत। हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल दरम्यान ब्लॉक। पनवेल ते ठाणे लोकल सेवाही रद्द। ब्लॉक काळात सीएसएमटी ते वाशी विभागात विशेष लोकल। मुंबई महानगरपालिकेकडून कचरा निर्मूलन कर आकारण्याचा निर्णय। सेवांच्या मोबदल्यात कोणताही महसूल मिळत नसल्यानं निर्णय। जागेच्या क्षेत्रफळानुसार प्रतिमाह 100, 500 आणि 1000 रुपये शुल्क वसूल केलं जाणार। पिसे विद्युत उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक बिघाड। 6 उदंचन पंप बंद। आज मुंबई शहर उपनगरांसह ठाणे आणि भिवंडी महानगरपालिकेला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात 15% कपात। आणि गोंदियातल्या आमगाव सालेकसा तालुक्यातील 36 गावांचा पाणी पुरवठा 16-17 डिसेंबरला बंद। सोलर यंत्रणा उभारणे आणि पंप दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। नागपुरात 7 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद। विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी। कडाक्याच्या थंडीनं परभणी गारठली। परभणीत सर्वत्र धुक्याची चादर। पाण्यावरही धुकं पसरल्यानं गोदावरी नदी दिसेनाशी झाली।
जालना जिल्ह्यातील थंडीचा पारा 10 अंशांवर. जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद. 2 दिवस थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता. वाशिममध्ये थंडीचा जोर वाढला. नागरिकांकडून शेकोटीचा आधार. उबदार कपडे घालूनच राहण्याची नागरिकांवर वेळ. नंदुरबारमध्ये थंडीचा कडाका कायम. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये तापमान 7 अंश सेल्सिअसवर. थंडीपासून बचावासाठी घोड्यांची विशेष काळजी. धुळ्यातील तापमान 4.1 अंशांवर. दुभत्या जनावरांची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत. जळगाव जिल्ह्यात थंडीचा जोर वाढल्यानं विदेशी पक्ष्यांचं आगमन. जलाशय परिसरात रशिया, सायबेरिया, युरोपियन देशातून अनेक पक्षी जळगावात दाखल. अहिल्यानगरात भाजीपाल्याचे दर घसरले. आठवडाभरापूर्वी 80 ते 100 रुपये किलो मिळणारी भाजी आता 35 ते 50 रुपयांवर. वाढवण बंदरावरून रेल्वे तसंच रस्ते वाहतुकीसाठी भूसंपादन केलं जाणार. सोमवारपासून यासाठी जमिनीची मोजणी करण्यात येणार. अवैध गॅस रिफिलिंग सेंटरचा पोलिसांकडून पर्दाफाश. घराच्या किचन आणि शौचालयातून 34 गॅस सिलेंडर जप्त. जळगावातील फातिमा नगरातली घटना. पत्नीच्या छलाला कंटाळून बेंगलोरमध्ये इंजिनियर अतुल सुभाष यांनी केली आत्महत्या. या प्रकरणी आता पत्नी निकिता सिंघानियाला अटक. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके आजपासून 3 दिवस भारत दौऱ्यावर. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा. बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूचा साखरपुडा. उद्योजक व्यंकट दत्तासाई यांच्यासोबत लवकरच अडकणार लग्न बंधनात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.